दही नाही, चक्का नाही, तरी पण 5 मिनिटात तयार होणारे हे श्रीखंड बनवा। बघू शकता तुम्ही असं क्रीमी टेक्स्चरवालं हे श्रीखंड तयार होतं। दही चक्का न वापरता केलेलं आजचं श्रीखंड आहे। तर फक्त श्रीखंड नाही तर आम्रखंड हे आहे। कोण पाहुणे आले अचानक तर तुम्ही असे हे श्रीखंड बनवून देऊ शकता। श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आंबे घेताना गोड घ्यायचे व कोणतेही घेतलेत ना तरी पण चालतील। त्यांना आपल्याला सोलून घ्यायचं आहे। असं सोलून घेतल्याने सालानं गर आहे ना तो जास्त जात नाहीत। ह्यांना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची आपल्याला पेस्ट बनवायची। एक पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालायची आणि ज्या कपाने आपण मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच कपाने आपण 1 कप आंब्याचा पल्प घालायचा आहे, म्हणजे आपण आता वाटलेला आंब्याची पेस्ट घालायची आहे। आंब्याचा पल्प घातल्याने आपल्या श्रीखंडला चव आहे ना ती खूप छान येते। अर्धा कप त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क मेड घालायचं आहे, म्हणजेच कंडेन्स मिल्क घालायचं आहे। हे कंडेन्स मिल्क घातल्याने आपल्या श्रीखंडला क्रीमीसारखं असं टेक्स्चर येतं आणि एकदम स्मूथ असं ते तयार होतं श्रीखंड। हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी आरामात मिक्स करायचं, मिल्क पावडरची कुठेही गुठली राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर मिल्क पावडरची गुठली राहिली ना तर खायला मजा येणार नाही, ती तोंडामध्ये अशी येतील आणि मग श्रीखंड आहे ना ते चांगलं लागणार नाही। बघू शकता तुम्ही कसं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आंब्याचं सीझन आहे तर बिना दहीचं बिना चक्क्याचं श्रीखंड नक्की एकदा तुम्ही ट्राय करा। एकदा केलं ना तर नेहमी कराल। जेवणानंतर काहीतरी गोड खायचं मन झालं तर पटकन असं झटपट असं 5 मिनिटात तयार होणारं तुम्ही हे आम्रखंड बिना दहीचं करू शकता। श्रीखंडसाठी आपलं मिश्रण तयार झालं की नाही कसं ओळखायचं, त्या असं चमच्यामध्ये घ्यायचं आणि असं थेंब थेंब थांबून थांबून पडले पाहिजेत असे घट्ट घट्ट, आणि चमचा असा त्या मिश्रणमध्ये बुडवायचा। एवढ्या जाडीचा थर तयार झाला की समजायचं की आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। तुम्हाला वाटलं थोडं पातळ आहे म्हणून तर 1-2 चमचे मिल्क पावडर अजून वाढवायची। मी इथे पिस्ता घातलेला आहे पण माझं क्लिप आलेली नाही म्हणून वरून पिस्ता घालायचा, मिक्स करायचं चांगलं आणि डब्यामध्ये किंवा वाडग्यामध्ये कशामध्ये पण ह्याला काढून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं घट्ट होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी। वाडग्याला चिकटलेलं मिश्रण आहे ना तर सर्व काढून घ्यायचं, वेस्ट करायचं नाही आहे। सर्व आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने काढून घ्यायचं आहे। वरून मी इथे पिस्ता घालत आहे, तुम्ही केशर पण घालू शकता असेल तर, आणि थंड करायला ठेवायचं। थंड झालेलं खायला खूप छान लागतं। असं जर तुम्हाला बिना दहीचं बिना चक्क्याचं श्रीखंड आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।